नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट काही रिपोर्टच्या थ्रू अपडेट आलेली नाही. ही ऑफिशियल अपडेट आली आहे स्वतः गव्हर्नमेंटकडून. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे तुम्ही अपडेटचं हेडिंग वाचू शकता. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम अट्रॅक्ट्स अनप्रेसिडेंटेड रुपीज 1.15 lakh कोटी हायलाइटिंग ग्लोबल ट्रस्ट इन इंडिया. वैष्णव. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे तुम्ही एक गोष्ट सर्वात पहिले समजून घ्या. या ECMSचा लॉंग फॉर्म. तर मित्रांनो, ECMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. तर मित्रांनो, काही दिवसांपहिले गव्हर्नमेंटने इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमसाठी 22,805 कोटी रुपयांची इन्सेंटिव्ह स्कीम लॉन्च केली होती. आणि मित्रांनो, या इन्सेंटिव्ह स्कीमच्या मागे गव्हर्नमेंटचा उद्देश होता की इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट देण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने ही 22,805 कोटी रुपयांची इन्सेंटिव्ह स्कीम लॉन्च केली होती. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट होता की या इन्सेंटिव्हमुळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट येऊ शकते जवळपास 60,000 कोटी रुपये. या इन्सेंटिव्ह लॉन्च केल्यामुळे तसेच प्रोडक्शन होऊ शकते या स्कीममुळे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगचा 4,56,500 कोटीचा. आणि यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकतो 91,600चा. परंतु मित्रांनो, ॲप्लिकेशन्स रिसीव्ह झाले आहे त्यावरून एक अंदाजा आला आहे की या इन्सेंटिव्ह स्कीममुळे इन्व्हेस्टमेंट येऊ शकतो 1,15,351 कोटी रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, जेवढा टार्गेट ठेवला होता गव्हर्नमेंटने त्यापेक्षा 2x म्हणजे दुप्पटचा इन्व्हेस्टमेंट या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येऊ शकतो. तसेच प्रोडक्शन होऊ शकतो 10,34,751 कोटी रुपयाचा, जो टार्गेटपेक्षा 2.2x म्हणजे 2.2 पट येऊ शकतो. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की ॲप्लिकेशन्स रिसीव्ह झाले आहे त्यावरून की यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकतो 1,41,801चा, जो 1.5x म्हणजे 1.5 पटची ग्रोथ दर्शवतो. आणि मित्रांनो, या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला बूस्ट देण्यासाठी जे ॲप्लिकेशन्स रिसीव्ह झाले आहे त्यावरून मित्रांनो अशी अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट आपली इन्सेंटिव्ह स्कीम 22,805 कोटी रुपयांनी वाढून आता करू शकते 41,468 कोटी रुपये म्हणजे 1.8x म्हणजे 1.8 पटने. तर मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की इंडियाच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बिझनेसमध्ये आपल्याला जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळू शकते. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.95%, FISची होल्डिंग आहे 20.55%, DISची होल्डिंग आहे 26.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.81%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025
2025 नुसार डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.85% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण हॅवेल्स इंडिया लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.38%, FISची होल्डिंग आहे 21.59%, DISची होल्डिंग आहे 13.18% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.62%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार हॅवेल्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.38% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.52%, FISची होल्डिंग आहे 10.71%, DISची होल्डिंग आहे 22.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.36%. मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.52% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.72%, FISची होल्डिंग आहे 13.02%, DISची होल्डिंग आहे 18.09% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.11%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.72% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे ऑगस्ट 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.92%, FISची होल्डिंग आहे 7.06%, DISची होल्डिंग आहे 16.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.28%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.42% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.65%, FISची होल्डिंग आहे 28.59%, DISची होल्डिंग आहे 17.82% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.95%. तसेच मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.65% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कशी आपल्याला पुढे जाऊन एक जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळू शकते. तसेच आपण बघितले की या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे.
माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.